शिंदेच्या शिवसेनेचे मुंबईतले आमदार प्रकाश सुर्वे पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आले। त्यांनी मराठी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, पण या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर तरुणींचा डान्स रंगला। नेमकं काय घडलं पाहूया। मुंबईत कार्यक्रम तसा अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवल्याचं प्रमाणपत्र वाटप करण्याचा होता, पण शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंनी थेट या कार्यक्रमाला भोजपुरी तडका लावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अमराठी रिक्षा चालकांना प्रमाणपत्राचं वाटपही झालं। मात्र त्याच कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर तरुणी नाचवण्यात आल्या। यावरून मनसेने शिंदेची शिवसेना आणि आमदार सुर्वेंवर निशाणा साधला। हा कार्यक्रम आयोजित केला होता कोणी तर त्यांच्याच पक्षाच्या एका आमदारांनी, ज्या पक्षाचे मुख्य सोकॉल्ड मुख्य नेते त्या शहासेनेचे ते उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी। आता तो रंगारंग कार्यक्रम करत असताना तिथे त्यांनी मुली नाचवल्या, अश्लील पद्धतीत अश्लील गाण्यांवरती तिथे मुली नाचवण्यात आल्या। तर काय नक्की हा कुठला वारसा? उपमुख्यमंत्री वारंवार मी वारसा पुढे नेत आहे म्हणत आहे ना, तर हा नक्की कोणाचा वारसा पुढे नेत आहे? त्यांचे जे काय ते रंगील सुर्वे आमदार आहेत ना, जे त्यांचा इतिहासच अत्यंत रंगीन आहे। खरं म्हणजे प्रकाश सुर्वेंवर किती बोलावं, कुठल्या कुठल्या प्रकरणात ते कसे कसे उघडे होत चाललेत। भर स्टेजवर चुम्मा चुम्मी करणारा आमदार हे म्हणायला मी तर नव्हती त्या स्टेजवर, पण आलेले व्हिज्युअल बघून वाटतं काय म्हणावं यांच्या अकलीचं। पूर्ण जो कार्यक्रम जो होता तो मराठीच्या वरतीच आधारित होता। एक भोजपुरीचा स्किट लोकांच्या मागणीवरून घेऊन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता आणि तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। मला असं वाटते कार्यक्रम काय होता, सांस्कृतिक कार्यक्रम काय होता, त्यापेक्षा ते लोकांना मराठी पत्रक वाटपाचा कार्यक्रम होता, ह्याच्याकडे का लक्ष गेलं नाही मला हे समजत नाही। पण त्या 15,000 लोकांना शिकून आपली ही संस्कृतीचं जतन करून घेऊन त्यांना प्रमाणपत्र देणं ही किती मोठी गोष्ट आहे। जे टीका करतायत ना, 4 लोकांना तरी त्यांनी शिकवण्याचं काम केलंय का? याच कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही होते, त्यामुळे सरनाईकांनीही आम्ही स्टेजवर असू तेव्हा मराठीचाच जय जयकार व्हावा अशा शब्दात सुर्वेंना समज दिली। मी प्रकाश सुर्वेंना सांगितलं होतं सचिन भाऊ की आपला हा फक्त मराठी 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 हा कार्यक्रम करत असताना आमचे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही गुजरातचे आहेत, काही साऊथ इंडियन म्हणजे केरला तामिळनाडूचे सुद्धा आहेत। त्यामुळे हिंदी सुद्धा काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे। परंतु ज्या वेळेस व्यासपीठावर आपण सगळे असू त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीचाच जय जयकार झाला पाहिजे, अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवा। कार्यक्रम मराठीच्या प्रमाणपत्राचं वाटप करण्याचा होता आणि आयोजन शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुर्वेंनी केलं होतं, पण भोजपुरी नाचगाणं झाल्याने शिंदेच्या मंत्र्यांनाही आवडलेलं नाही। गोविंद ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।